आणि दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये माहिती नाही काय आहे, पण निवडणूक आहे. एक पेला तुम्हाला प्यायचा आहे, मग विष दिले तो पेला पिणार की जे माहिती नाही तो पेला पिणार? काय पिणार? दुसऱ्या पेल्यात विष असेल, अमृतही असेल, पाणी असेल, लिंबू पाणी असेल, पण समोर विष दिसतंय. यांचा कारभार 10 वर्षाचा दिसतोय आणि जातीपातीमध्ये दंगे भडकवण्याचं सुद्धा यांचं काम तुम्हाला दिसतंय. नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट वाढलं असेल, पुन्हा द्या मत त्यांना. वाढले दुप्पट. पीक विमा योजना काय लाभ झालाय? महिला इकडे आल्यात, उज्ज्वला योजना मिळाले, तुमच्या घरामध्ये कोणाला तरी नोकरी मिळाले, तुमच्या गावामध्ये नवीन उद्योग कोणता आलाय, मग कशासाठी मत देणार? कशासाठी मत देणार? आणि म्हणून मला जसं सकाळी मी सुरेश भटांची कविता तुम्हाला सांगितली होती त्या शिबिरात, तशीच नाशिकमध्ये आल्यानंतर कुसुमाग्रजांची एक कविता, त्यातल्या 4 ओळी मी तुम्हाला सांगतोय आणि मग तुम्ही ठरवायचं की काय करणार आता. कारण हे सगळे राक्षस आता ह्या सगळ्या त्यांच्या यंत्रणा घेऊन अंगावरती येत आहेत. मग तिकडे महिला बघत नाही, काही नाही. आमच्या किशोरीताई पेडणेकरवरती समन्स वायकरला देत आहे, सूरज चव्हाणला पाठवत, अनिल परब आहे, संजय राऊत आहे. अरे तुम्ही शिवसेना संपवलेत ना, मग कशाला आमच्या मागे लागताय? का अजून तुम्ही माझ्या साध्या शिवसैनिकाच्या आणि नेत्याच्या घरी ईडी आणि सीबीआय पाठवताय? मग आमच्या हातामध्ये ताकद द्या आणि आम्ही सांगू त्या भाजपवाल्याच्या घरामध्ये धाड टाका, बघा किती घबाड मिळते ते. त्या कर्नाटकमध्ये एक जो मंत्री होता त्यांनी सांगितलं, त्याला मध्ये काहीतरी नोटीस आली, त्यांनी सांगितलं मला नोटीस द्याच, मी कर्नाटकच्या भाजपच्या लोकांचा घोटाळा बाहेर काढतो 40,000 कोटींचा, नोटीसच येऊ दे मला. कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षाने तिकडे जो काही घोटाळा केलाय कर्नाटकामध्ये, ते सगळे म्हणाले मी पुराव्यानिशी काढतो आणि कोणी कोणी कशी संपत्ती गोळा केली हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. गप का नाही? तिकडे का थंड बसताय? आम्ही तुमचे सोबती होतो, आम्ही साथी होतो. तुमच्यावरची सगळी संकट ही तेव्हा शिवसेना प्रमुखाने आपल्या अंगावरती घेतली होती. हिंदुत्वावरची सगळी संकट हे आम्ही आमच्या अंगावरती घेतली होती. तरी देखील तुम्ही आम्हाला खतम करायला निघालात आणि तुमचेच बगल बच्चे जे भ्रष्टाचार करतायत त्यांना काहीच करत नाही तुम्ही. आणि म्हणून तुमची ताकद तुम्हाला कळलेली नाहीये. तुमची ताकद जे कुसुमाग्रज बोलतात, लढाईच्या अंतिम क्षणी सामान्यच असामान्य होतो, संसाराचा कोश तोडून लढाई जिंकतो, पुन्हा सामान्य होतो आणि आपल्या विजयाची मिरवणूक परस्तपणाने आपल्या घराच्या खिडक्यांतून पाहतो. ही सर्वसामान्य माणसांची ताकद आहे. क्रांती 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 जी काय असते तो सर्वसामान्य माणूस करतोय. नेत्याला वाटतं की आम्ही क्रांती केली, पण सर्वसामान्य माणसाची मनगट आणि मन जोपर्यंत नेत्याच्या हाकेला हो देत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. तुम्हाला क्रांती जे माझे आजोबा सांगायचे की शांती ही मुडद्याची असते आणि क्रांती ही मर्दाची असते. तुम्ही मर्द आहात का मुडदे आहात हे तुम्हाला ठरवावं लागेल. आपण मुडदे असू तर काय प्रश्नच नाही, पण जर मर्द असाल तर आज जो माझा महाराष्ट्र हे दिल्लीश्वर जे खतम करतायत. अरे तुम्ही मगाशी मी बोललो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ती इंग्रजांची वखार सुरत लुटली आणि मोदी आणि शहा माझं महाराष्ट्र लुटतायत. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता जन्म नाही घेतला, पण त्यांच्या विचारांनी मर्द जन्माला आलेले आहेत. आणि माझं आज पुन्हा त्यांना आव्हान आहे, तुम्ही तुमचे सगळे घरगडी संस्था बाजूला ठेवा आणि मैदानामध्ये या. अरे अब की बार 400 पार होणार असेल तर ईव्हीएम बाजूला काढा आणि बॅलेट पेपरवरती 400च्या पार 400 मतं मिळाल्याशिवाय त्याच्या आत तुम्ही आटोपलं नाही तर बघा. आणि आज हे संपूर्ण मी बघतोय काल स्वरूप, रामाचं काल स्वरूप बघतोय. ते बये दार उघडी, माझी बया जगदंबा माझ्या समोर बसलेली आहे. दार उघडणार आहात की नाही? आणि दार उघडल्यानंतर जर सरकार तुमच्या दारी म्हणून आले तर त्यांना लाथ घालणार आहात की नाही? निश्चय करणार आहात की नाही?
मग निश्चय करणार असेल तर मला जरा तुमची मनगट दाखवा किती मजबूत आहेत. या मनगटामध्ये तुमच्या पेटलेल्या मनाच्या मशाली तुम्ही पकडणार आहात की नाही. बस मग जय भवानी जय शिवाजीचा नारा हा महाराष्ट्राच्या काड्या कपाऱ्यांमध्ये असा घुमला पाहिजे की दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले पाहिजेत. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो, कोणी उठू नका. काही क्षण सर्वांनी थांबा, कारण आपल्यामध्ये आज कारसेवक उपस्थित आहेत. त्यांच्यापैकी नाशिकमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. घरगडी संस्था बाजूला ठेवा आणि मैदानात या असं आव्हान त्यांनी भाजपला दिलंय.